गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. रंगशारदा सभागृहामध्ये आज बैठकीचं आयोजन. निविदातील भेदभाव विरोधात ठाकरेंची शिवसेनेचा ठिय्या आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचं आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन. विकास कामांच्या निविदा काढण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप. परभणी शिवसेनेकडून पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन. नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून निदर्शने. महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांविरोधात आंदोलन. युती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं गडचिरोलीमध्ये जनआक्रोश आंदोलन. कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचं पुण्यातही आंदोलन. कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सांगलीच्या वाघवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मेळाव्याला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी. मतचोरीचे सत्य देशासमोर आले आहे. आम्ही आमचा अधिकार मिळवणारच. राहुल गांधी यांचा निर्धार. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे जनआक्रोश आंदोलन. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी. अहिल्यानगरमधील पारनेर सहकारी दूध संघावर विखे पाटील गटाची सत्ता. 12 जागांवर विजय तर विरोधी गटाला अवघ्या 3 जागा. आज अंगारकी संकष्ट चतुर्थी. तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग. सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी सज्ज. दादर कबूतरखान्याबाबत 13 ऑगस्टला सुनावणी. 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये. जैन महासंघाचे ललित गांधींचे आवाहन. कबुतरांना खायला घालणं पडलं महागात. मुंबई पालिकेने वसूल केला 1.32 लाखांचा दंड. दादर कबूतरखान्याजवळ प्रभावी कारवाई. मंत्रालयात प्रवेशासाठी पास काढण्याची पद्धत होणार बंद. ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच मिळणार प्रवेश. सरकारकडून GR जारी. 15 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी. अमरावती विद्यापीठामध्ये तिसऱ्यांदा कॅरी ऑन लागू. सर्व पदवी अभ्यासक्रमांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता विना अट मिळणार प्रवेश. जायकवाडी धरण 92% भरलं. धरणात 10% गाळ साठला. पाणी साठवण क्षमता 102 TMC वरून 92 TMC पर्यंत कमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. राज्याच्या तिजोरीवर 17,000 कोटींचा भार पडणार. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 53 वरून 55% वाढ. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. 7ही धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला. गतवर्षीच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये साठा 2% घटला. गणेशोत्सव काळामध्ये जरांगेंचा मुंबईमध्ये मोर्चा. मोर्चाची हाक दिल्याने मुंबईमध्ये गर्दीचा ताण वाढणार. 29 ऑगस्टला मोर्चाची हाक. तोडगा काढण्याची गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. दिल्लीतून भटक्या श्वानांना हद्दपार करा. सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश. भटक्या श्वानांनी जावा घेण्याच्या घटना झाल्याने निर्णय. पुरातत्वचे अधिकारी कोल्हापुरात दाखल. काल दिवसभरात अंबाबाईचे दर्शन नाही अन संवर्धनही नाही. आज दिवसभर राबवणार मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया. महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होणार. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे. वकिलांचा पाठपुरावा सूचीबद्ध करण्यासाठी कोर्टाच्या रजिस्ट्रीकडे प्रलंबित. लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार. CSMT खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवर वाढवणार प्लॅटफॉर्मची लांबी. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण. आरोपीकडून शिक्षेला हायकोर्टात आव्हान. दोष सिद्ध होऊ नये आरोपीचं आव्हान. आपल्या विरुद्ध पुरावा नसल्याचा आरोपीचा दावा.
सिंधुदुर्गातील दोडा मार्गमध्ये रानटी हत्तींचा हैदोस. हत्तींच्या प्रश्नी दोडा मार्गमध्ये 14 ऑगस्टला आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोल बजाव आंदोलन. भारतीय जनता पक्षाकडून मलकापूर शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये देशभक्तीवर घोषणा देत रॅली पार. नांदगावच्या गिरणा धरणातून 40 गाव औद्योगिक वसाहतसाठी पाणी सोडण्यात आले. 1500 क्युसेक वेगाने गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. वांद्र्यातील डबेवाला भवन लवकरच खुले होणार. पर्यटकांना जवळून अनुभवता येणार डबेवाल्यांचा इतिहास. टीसी आता प्रवाशांसोबत नम्रतेने वागणार. पश्चिम रेल्वेचे नमस्ते अभियान. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेची अनोखी मोहीम. कोस्टल रोडवर नियमबाह्य ड्रायव्हिंग करणाऱ्यांना आरटीओचा दणका. 7 महिन्यात 4000 चालकांना 82 लाखांचा दंड. जव्हारच्या नव्या कोर्टात आजपासून ऑर्डर. सुसज्ज इमारतीचे उद्घाटन. अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने वकील पक्षकार यांना फायदा होणार. प्रलंबित खटले निकालात निघतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वरळी बीडीडी वासियांचा बाप्पा आता नव्या घरात. प्रतीक्षा संपली. गुरुवारी ताबा मिळणार. शिवसेनेच्या मागणीला यश. 1,500 कॅमेऱ्याची उल्हासनगर अंबरनाथवर लाईव्ह नजर. अत्याधुनिक कंट्रोल रूमचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन. बलात्कारी आसारामला अंतरिम जामीन मंजूर. आजाराच्या आधारे राजस्थान उच्च न्यायालयात केले होते अपील. अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा युद्ध सराव. पाकिस्तान आपल्या हद्दीत करणार फायरिंग ड्रिल. ऑपरेशन सिंदूरच्या 4 महिन्यानंतर शक्ती प्रदर्शन. रेल्वेतील बुकिंग होणार सुपरफास्ट. दर मिनिटाला होणार 1 लाख तिकिटांची नोंद. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी. सप्टेंबरमध्ये होणारी मेट्रोची ट्रायल रन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको. समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्यासाठी रास्ता रोको. पुण्यातील बोपदेव घाट परिसरात पोलिसांनी हाय डेफिनेशन पेट्रोलिंग. शहरातील 22 टेकड्यांवर पेट्रोलिंगसाठी 12 ड्रोन सज्ज. घाट परिसरात 650 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम 70% पूर्ण. सिंधुदुर्गातील राज्य सरकार विरोधात ठाकरे सेनेचं जनआक्रोश आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. बदलापुरात 95,000 ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम. भिवंडीच्या पडघामध्ये महापारेषणच्या वीज वाहिनीमध्ये बिघाड. दुरुस्तीला आणखी 4 ते 5 तास लागण्याची शक्यता. लडाखमध्ये गाडीवर दगड पडला. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी. मनाली लेह महामार्गावरील अपघात. वाशिमच्या मालेगाव शहरात कपड्यांच्या शोरूमला आग. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीत लाखोंचं नुकसान. भटक्या श्वानांचा सर्वाधिक हैदोस. महाराष्ट्रात 6 वर्षात तब्बल 30 लाख लोकांना चावा. श्वान चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात. दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षाच्या मुलाचा पडून मृत्यू. मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. दहिसर केतकीपाडा येथील घटना. हिंगोलीच्या साखरामधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना स्कूटीने घेतला पेट. स्कूटी जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पिंपरीमधील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण. बेकायदेशीर वसुलीचे आरोप. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश. दोषींवर कडक कारवाईचा इशारा. विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यावर महापालिकेची तोडक कारवाई. प्रभाग समितीचे सीचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वेज यांच्या पुढाकारातून तोडक कारवाई. पुण्यातील खेडमध्ये कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात. घाटातून प्रवास करताना गाडी दरीत पडली. अपघातात 6 महिलांचा मृत्यू आणि 1 जण जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगार जामिनावर सुटताच मैत्रिणीवर गोळीबार. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार, माजी सभापतीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल. पालघरमध्ये स्मशानभूमीजवळ अघोरी प्रकार समोर, अघोरी पूजेचं साहित्य आढळून आल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात 2 सराईत गुन्हेगारांना अटक, गुन्हे शाखेच्या पथकाकडून सापळा रचून अटक, आरोपींकडून 2 पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त. अमरावतीत युवकांनी ऑनलाईन ऑर्डर केलं शस्त्र, या प्रकरणी युवक आणि कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीत 2 जणांची धारदार शस्त्राने हत्या, प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत, 4 ते 5 जण हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती. नवी मुंबईमध्ये 7 वर्षीय मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न, महिला पळून घेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार, मुलाने आरडाओरडा केल्यानंतर महिलेला पकडण्यात यश. बीडमध्ये परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, तृतीयपंथीयांच्या मदतीनं तरुणीवर केला अत्याचार, तृतीयपंथीयाचा 4घांवर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल. मालेगावजवळ 4 किलोच्या वर गांजा जप्त, 3 आरोपी अटक, अंदाजे 89,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एअर इंडियाने दिल्ली वॉशिंग्टन विमानसेवा केली बंद, 1 सप्टेंबरपासून विमानसेवा बंद करण्याचा तात्पुरता निर्णय. दिल्लीत खासदारांसाठी 184 नवीन घरं, आधुनिक सुविधा आणि ग्रीन टेक्नॉलॉजीने सुसज्ज नवीन फ्लॅटचे उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी. दिल्लीतही टेस्ला इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार, वर्ल्ड मार्क कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे दुसरे शोरूम सुरू, 1 महिन्याचे भाडे 17,22,000 रुपये. पाकिस्तानची चांगली चिरली, भारतीय विमानांना हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे 1,240 कोटींचा महसूल बुडाला. जगातील पहिली एअर बाईक डिझेलवरही उडेल, 200 किलोमीटर कमाल वेग, स्प्लेंडर बाईकपेक्षा 4 पट हलकी, किंमत 7 कोटी. वाशिममध्ये कृषी बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण, हरभऱ्याला सरासरी 6,050 रुपये प्रति क्विंटल दर, शेतकरी चिंतित. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 6,000 शेतकऱ्यांना मिळणार थकीत पीक विम्याची रक्कम. यवतमाळमधील आर्णी तालुक्यात गवनाशेत शिवारात नाल्याच्या पुरामुळे सोयाबीन पीक गेलं वाहून, पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि दरवर्षी हीच परिस्थिती येत असल्यामुळे नाला खुलीकरण आणि रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीच्या रवळगाव येथे शेतकऱ्यांकडून अन्नत्याग उपोषण, 60 गावांना पाणी मिळावे, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी यासह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू. सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 80,050च्या पातळीवर, निफ्टी 24,400च्या वर, एनएसई बँकिंग, ऑटो आणि रिअल निर्देशांक वाढले. खाद्यतेलाच्या दरामध्ये सरासरी 4 ते 10 रुपयांनी वाढ, मुंबई बाहेर सोयाबीन प्रति किलो दर हा 135 रुपयांपासून ते 140 रुपयांपर्यंत, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. ऐन सणासुदीच्या काळामध्ये नारळाच्या किमती वाढल्या, दर पोहोचले आता 50 ते 60 रुपयांपर्यंत. सोने 741 ने स्वस्त 1,02,01 रुपये, तर चांदी 424 रुपयांनी घसरून 1,14,308 रुपये प्रति किलोवर. अफवावर विश्वास ठेवू नका, कुणी काहीही मत व्यक्त करेल, आपला फॉर्म असेपर्यंत वन डे क्रिकेट खेळत राहावे, रोहित विराटला गांगुलीचा सल्ला. बॉक्सिंग रिंगमध्ये भारताचा दबदबा, निशा मुस्कान राहुलने लिहिला सुवर्ण पदकांचा इतिहास. हार्दिक पांड्याची फिटनेस टेस्ट होणार, सूर्या आणखी 1 आठवडा एनसीए मध्ये राहणार. आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून होणार सुरू. खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला, चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा, शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन करणार मागणी.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ, नगरविकास विभागाचा निर्णय, पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने संरक्षण दिल्याचा विरोधकांचा आरोप. नागपूरच्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा, सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर, 52 लाखापासून 1 कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, दगडूशेठ गणपती मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा पर्याय. पुण्यात वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे, येरवड्यात वाहतूक प्रशिक्षण संस्था उभारणार, नागरिकांबरोबर संवाद, सौजन्यशीलता याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार. पुणे जिल्ह्यात पावसाअभावी पीक धोक्यात, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली मेहकर परिसरात चांगला पाऊस, पावसामुळे पेन टाकळी धरणाचे 3 दरवाजे उघडले, पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सोलापुरात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद, तर जून जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. पुणेकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा, आठवड्याभरामध्ये केवळ 8 मिलीमीटर पाऊस, 2 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ. रत्नागिरीत कालपासून पावसाची दमदार हजेरी, आठवड्याभर दांडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन, पावसामुळे धरण क्षेत्रात पूर्ण क्षमतेने भरलं पाणी. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात टमाट्याची आवक वाढली, मात्र दर घसरले, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. श्रावण महिन्यात गावठी भाज्यांचे महत्त्व वाढले, ग्रामीण भागातून स्थानिक बाजारपेठेत लाल भाजी, मुळा, वालची मोठी विक्री. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती, शेतकरी चिंतेत. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, नुकसान भरपाईसाठी 921 कोटींचा निधी मंजूर, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. साताऱ्याच्या बुधवार पेठेमध्ये गणेश आगमनादरम्यान लावलेल्या डॉल्बी आणि लेझर लाईटवर पोलिसांची कारवाई, पोलिसांनी डॉल्बी सिस्टमसह लेझर लाईट केल्या जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये चाकण परिसरात दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 8 लाखांच्या 15 दुचाकी जप्त. बीडमध्ये परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, तृतीयपंथीयांकडून तरुणीला काम देण्याचा आमिष, 3 आरोपींना अटक, तृतीयपंथी फरार. छत्रपती संभाजीनगरात 22 कॅरेट सोनं, 24 कॅरेट भासून सोशल मीडियावरून ग्राहकांची फसवणूक, खोटं प्रमोशन केल्याप्रकरणी रील स्टारसह 4 जणांवर गुन्हा दाखल. एमआयडीसीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तरुणाकडून कॉपी, मोबाईलच्या मदतीनं कॉपी, तरुणावर गुन्हा दाखल. ताडदेवमध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना, केअरटेकरने चोरी केल्याचा संशय, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.